ओके, तर मी माझं तुम्हाला सिंपल डेली मेकअप रूटीन दाखवणार आहे. तर सर्वात पहिले मी कन्सिलर यूज केलेलं आहे फिटमीचं. ओके, तर त्याआधी मी माझं CTM केलेलं आहे, मीन्स क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये माझं मॉर्निंग स्किन केअर रूटीन तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. तर मी इथे फिटमीचं कन्सिलर यूज केलेलं आहे. माझा शेड आहे 10. थोडंसंच लावलेलं आहे. फेसवर आणि मानेवर असं हाताने स्प्रेड केलेलं आहे. स्पॉन्ज वगैरे काही नाही. बघू शकता तुम्ही. पूर्ण इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं फेसवर. ओके, तर यानंतर मी आयब्रो फिल करणार आहे. यासाठी मी मिस क्लेअरचा आयब्रो केक पॅलेट यूज केलेला आहे. तर फर्स्ट स्पुलीने आयब्रो ब्रश करून घ्यायचं, नंतर फिल करून घ्यायचं. तर मी ब्राऊन शेड यूज करते. मला क्लिअर मोबाईलमध्ये दिसत नाही आहे म्हणून मी आयब्रो किटचाच मिरर यूज करत आहे. ओके, तर इकडे बोलणं चालू होतं आमचं, यांचं आणि माझं. अभिराज परेशान करत होता, त्यामुळे मी त्यांना समजून सांगत होते की याला समजून सांगा म्हणून. यानंतर मी लिपस्टिक यूज करणार आहे, सिंपल. पण त्याआधी मी लिप्सला लिप बाम लावलेली होती, ती पूर्ण क्लीन करून घेतली, कारण त्यामुळे स्किन असे चिपचिप वाटतात एकदम. आता ही फ्लिकाची लिपस्टिक आहे, टोमॅटो. त्याचा शेड आहे 05 रेड. तर मी डेली लिप बाम सारखी थोडीशी हीच लिपस्टिक यूज करते. माझं लिप लायनर सापडत नव्हतं म्हणून मी तिकडे गेली आहे. तर मी मार्सची लिप लायनर यूज करते. शेड आहे 10 एक्झॉटिक ब्राऊन. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, जेणेकरून वेगळं वेगळं दिसणार नाही असं. आता यानंतर मी हीच लिपस्टिक फ्लिकाची जी आहे टोमॅटोची, तीच मी ॲज अ आय शॅडो म्हणून यूज करणार आहे. मला आईजला लावायला आवडतं म्हणून मी थोडं थोडं लावत असते. डेली मेकअप एवढा काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे माझा. हे जे मी तुम्हाला दाखवत आहे बस असंच आहे. इथे तरी मी हे कन्सिलर यूज केलेलं आहे, बट मी डेली कन्सिलर वगैरे काही यूज करत नाही. बस सनस्क्रीन, नंतर थोडीशी लिपस्टिक आईजला आणि लिप्सला आणि चीकला आणि आयब्रो फिल करते. बस एवढंच असते माझं. बट मला बाहेर जायचं असलं तर थोडंसं कन्सिलर यूज करते मी. ओके, तर तीच लिपस्टिक मी ॲज अ आय शॅडो म्हणून यूज केलेली आहे. नंतर मी आयलायनर लावत आहे. हे के ब्युटीचं आयलायनर आहे. मला एवढी प्रॅक्टिस नाही आहे म्हणून मी मिररमध्ये बघून लावत आहे.
तुम्ही बघू शकता डिफरन्स आयलाइनर लावल्यानंतर किती डिफरन्स येतो. तर मी एकदम बारीक लावलेलं आहे, जास्त असं मोठं दिसायला नको, जस्ट वॉटर लाईन अशी एकदम प्लेन. ओके, तर मला आदिराजने चॉकलेट दिलं होतं खायला. तो चॉकलेट खात होता, मग त्याला म्हटलं मला पण दे चॉकलेट. तेच चॉकलेट मी खात आहे. तर आयलाइनर लावलं मी, तेच लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून पण लावलं गालाला. बघू शकता किती डिफरन्स येतो आईजला जेव्हा आपण आयलाइनर लावतो तेव्हा. नंतर टिकली लावून घेतली आणि हा डेली मेकअप कंप्लीट झालेला आहे. आता बघत होती मी की कसं हेअरस्टाईल चांगलं दिसेल, बट एवढा टाईमच नव्हता की व्यवस्थित हेअरस्टाईल करू म्हणून. तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे. मग डेली जो असतो तेच हेअरस्टाईल केली मी आणि हा माझा फायनल लुक आहे घाई गडबडीत केलेला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लास्ट माझं सिंदूर जे मेन आहे ते लावायचंच राहिलं, ते पण लावून घेते. बघा कसं दिसत आहे मेकअप. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.